बातमी आहे शेतकरी बांधवांसाठी। कर्जमाफीची तारीख ठरली आहे। महाएल्गार मोर्चाला यश मिळालंय। उच्चाधिकार समितीची सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दीर्घकाळाच्या मागण्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते व माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमधील महाएल्गार मोर्चामुळे राज्य सरकारने अखेर कर्जमाफीची तारीख ठरवली आहे। हजारो शेतकऱ्यांनी NH44 महामार्गावर बसून संपूर्ण कर्जमाफी करा, सातबारा कोरा करा, पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी हा मोर्चा यावेळी केला। या दबावामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर कर्जमाफीची तारीख जाहीर केली आहे। या संदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे। यासाठी 9 सदस्यीय उच्चाधिकार समिती गठीत देखील करण्यात येणार आहे। बच्चू कडू यांनी यावर समाधान व्यक्त करत आंदोलन मागे घेतले आहे। गेल्या आठवड्यापासून नागपूर शहराच्या परिसरात शेतकरी नेते बच्चू कडू, रविकांत तुपकर, अजित नवले व इतरांच्या नेतृत्वात महाएल्गार मोर्चा सुरू होता। विदर्भासह राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी NH44 वर बसून सरकारला अल्टिमेटम देण्यात आला होता। कर्जमाफी झाल्याशिवाय हलणार नाही अशी घोषणा देत त्यांनी रस्ते, रेल्वे रोखण्याची धमकीही दिली होती। या आंदोलनाने नागपूर शहर ठप्प झाले होते। या आंदोलनाला मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनीही पाठिंबा दिला होता। मंगळवारी संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी बच्चू कडू व शेतकरी नेत्यांसोबत चर्चा केली। बैठकीदरम्यान सरकारने GR जारी करून उच्चाधिकार समितीची घोषणा केली। ही समिती कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी शिफारशी करणार असून 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी अंमलात येईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले। या निर्णयावर आमदार बच्चू कडू यांनी समाधान व्यक्त केले। आम्ही तारीख घ्यायला आलो होतो। तारीख आम्हाला भेटलेली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी, एकनाथजी शिंदे असेल, अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो 30 जून 2026च्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे, आम्ही सुद्धा तारखेसाठी आलो होते का तुम्ही तारीख घोषणा करा, योग्य वेळ कधी आहे, त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता तरी समाधानी आहोत। संत बहिणाबाई ॲग्रो स्पेअर पार्ट अँड हार्डवेअर, शेती अवजारे उद्योग केंद्र, शासकीय अनुदानासाठी उपलब्ध अवजारे, किसान ॲग्रो पेरणी यंत्र, फणी उपलब्ध आणि शापर ॲग्रो पेरणी यंत्र देखील उपलब्ध, फवारणी यंत्र शासकीय अनुदान उपलब्ध, टेस्ट रिपोर्ट व GST बिल डीलर व अधिकृत विक्रेते, शेतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे यंत्राचे स्पेअर पार्ट योग्य दरात मिळेल। पत्ता संत बहिणाबाई कॉलेजच्या पाठीमागे, श्री संत तुकाराम महाराज मंदिर रोड, शिऊर, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। प्रोप्रायटर अरुण नारायण जिमन। मोबाईल नंबर 94 21 98 93 67।